नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला आंब्यातली एक नवीन जात तिची ओळख करून देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन फळांची माहिती पण मिळेल आणि आले अद्रक पिकाचे जे अपडेट आपण देत असतो कंटिन्यू, ते पण तुम्हाला मिळत जातील। तर शेतकरी मित्रांनो, सध्या आपण आंबा या पिकामध्ये जे आहे तर भरपूर नवीन व्हरायटीची प्रॅक्टिकलसाठी जे आहे तर लागवड केलेली आहे। भरपूर नवीन व्हरायटी आहेत, त्यापैकीच ही एक व्हरायटी आहे। खूप प्रचलित नाही आहे, कारण ही विदेशी व्हरायटी आहे। आपल्या महाराष्ट्रात याची कुठेही बाग अजून लागवड झालेली नाही आहे। नवीन बागा म्हणजे नवीन झाडं कोणी लावली असेल तर ते होऊ शकतं, पण जुन्या बागा जे आहेत तर सध्या नाही आहे। पण याची जे आहे तर आपण मदर प्लांट लावलेले आहेत, जवळपास 50 झाडं जे आहेत आपल्याकडे मदर प्लांट आहेत आणि याची रोपंसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। आता बघूया, ही जी व्हरायटी आहे ही जापानी झेन म्हणून आहे, जापानी झेन मँगो। आता ह्या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही वर्षातून किमान 2 ते 3 वेळेस याला बहार येणार आणि सिजनेबल, आता सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे। म्हणजे आंबे सध्या आपल्याकडे महाराष्ट्रात जे आहे तर नॉर्मली सध्या जानेवारी फेब्रुवारी नंतर आंबे फुटायला सुरुवात होते। आता चालला आहे मार्च, तर मार्चमध्ये जे आहे तर याच्यामध्ये आंब्याची सेटिंग झालेली आहे, आंबे खूप मोठे झालेले आहेत। प्लस आता ही जी हार्वेस्टिंग होऊन जाईल ज्यावेळेस, याची हार्वेस्टिंग जवळपास आता मेपर्यंत होईल ह्या बहाराची। त्यानंतर परत जून जुलैला हे परत फुटतील आंबे आणि परत 3 ते 4 महिन्यात परत एक तुम्हाला सीझन मिळेल। म्हणजे जवळपास 4 महिन्यामध्ये हे फुटतात। हा जो आंबा आहे हा फुटतो प्रत्येकी 4 महिन्याला। तर चान्सेस आहे की खूप कमीत कमी 2 बहार तर येतात, नाहीतर मग 3 बहार कधी जर वातावरण चांगलं असलं तर 3 बहार आपण याच्यामध्ये घेऊ शकतो। किंवा तुम्ही जर याला मॅनेजमेंट चांगलं ठेवलं तर याच्यामध्ये कंटिन्यू आंबे चालू राहू शकतात। म्हणजे कसे, तर जर याला पाणी खत व्यवस्थापन सुरू राहिलं तर या आंब्यामध्ये तुम्हाला आता सध्या परिपक्वता च्या वेळेस ज्यावेळेस आंबे असतात त्यावेळेससुद्धा परत याच्यामध्ये मोहर निघू शकतो। तर त्यासाठी तुम्हाला त्याची केअर घ्यावं लागेल तशी। तर कमर्शियली फार्मिंगसाठी खूप चांगलं आहे। प्लस याच्यामध्ये कसं आहे की आपल्याकडे जे सुरुवातीला आपण म्हणतो बारामासी आंबे, तर बारामासी आंबा म्हटलं की प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं काय याच्यामध्ये फळं लागणार नाही किंवा मग ते गोडच नसतात। तर ही जी व्हरायटी आहे ही जापानी व्हरायटी आहे, म्हणून याचं नाव जापानी झेन मँगो म्हणून आहे। आणि याचं वैशिष्ट्य पण तसंच आहे, याच्यामध्ये कोळीचं प्रमाण खूप कमी आहे आणि याचं फळ जे आहे तर फुल पावसाळा असू द्या तुम्ही, हे फळ खराब होत नाही। जर तुम्ही याला बॅगिंग केली तर एकदम अंड्यासारखा याचं फळ जे आहे तर एकदम क्लिअर चांगलं परिपक्व होतं आहे। आणि उत्पन्न जर म्हणसाल तर उत्पन्न याला एक 1.5 ते 2 वर्षापासून, सुरुवातीच्या 1.5 वर्षापासून तुम्ही याला एक 3 ते 4 किलो आंबे घेऊ शकता सुरुवातीला। त्यानंतर सिजनेबल म्हणसाल तर सीझनमध्ये याला जास्त बहार लागतो, तसं अदर सीझनमध्ये स्टेप बाय स्टेप कमी जास्त फुटत असते आंबे। त्या उद्देशाने जर तुम्हाला लागवड करायची असेल कमर्शियल फार्मिंगसाठी, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असं आहे की ऑफ सिजनेबल जर मँगो आला तर मँगोला जिथे तुम्हाला 60-70 रुपये किलोनंतर मिळतो, तिथेच तुम्हाला 200+ रुपये, 250 रुपये किलोने सुद्धा भाव मिळू शकतो। फक्त एवढंच आहे की ज्यावेळेस मार्केटमध्ये आंबा नसेल त्यावेळेस तुम्हाला, तुमचा जर आंबा मार्केटमध्ये आला तर तुम्ही त्याची व्यवस्थित ब्रँडिंग करून आणि त्याला मार्केटमध्ये आणून चांगला भाव मिळू शकता। आता राहिला प्रश्न की याची जर हाय डेन्सिटीमध्ये जर लागवड केली तर तुम्हाला अवघ्या 2.5 वर्ष म्हणजे एक दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षापासूनच चांगलं उत्पन्न मिळायला
सुरुवात होईल. जिथे आपण केशर बागा लावतो तर त्याला कमीत कमी 3 वर्ष कंप्लीट व्हायला लागतात. 3ऱ्या वर्षानंतर म्हणजे 4थ्या वर्षी त्याला आपण पहिलं उत्पन्न घेतो. तसंच याचंच आहे, पण याच्यामध्ये एक प्लस पॉईंट आहे की हा बहारमध्ये जर येतोच, प्रत्येक वर्षाला एक बहार असतो, त्या बहारामध्ये फुटतोच, पण इतर त्याच्या व्यतिरिक्त 2 वेळेस हा आंबा बहार देतो तुम्हाला. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जो रेस्ट पिरियड असतो आंब्याच्या बागेमध्ये तो राहणार नाही, तुमचं उत्पन्न चालू राहील. ही या व्हरायटीची वैशिष्ट्य आहे. आता याचं जे आहे तर मोठं फळ तुम्हाला दाखवतो साईज किती होऊ शकते म्हणून मोठी. आता हे झाले छोटे फळं, कारण आपण हे एका झाडावरती एक 4-5 मँगोची ग्राफ्टिंग केलेली आहे, त्याच्यामुळं आता इथं लागलेले आहे बघा. हे छोटे छोटे फळं पण तेच आहे, हे बघा. आता हे 1 2 3 4. आता याच्यामध्ये काय केलं आहे आपण, बनाना मँगोची पण ग्राफ्टिंग केली होती. हे बघा, एका झाडावरती आपल्याला आपण 3 ते 4 व्हरायटीची ग्राफ्टिंग केलेली आहे. आणि हे बघा, आता हे जे बघताय तुम्ही, हे आहे थायलंडची बनाना मँगो. याचा पण सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे आपण. आता तुम्हाला दाखवतो शॉर्टमध्ये. बघा, आत्ताच नेमकी सेटिंग झालेली आहे, 1 महिना झालेला आहे एक सेटिंग होऊन. एका महिन्यातच ही आंब्याची साईज बघा एवढी झालेली आहे. अजून एक आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, बघा. हा आहे बनाना. हे बघा किती याची साईज बघा कशी आहे. हा आहे थायलंडचा बनाना मँगो. याचासुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती देऊ तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला दाखवतो आता मोठं फळ. तर इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण, बघा ह्या आंब्याची साईज, आंबा कशा प्रकारे याच्यामध्ये लागतो बघा. आणि सध्या विदाऊट बॅगिंगची बघा क्वालिटी कशी आहे आंब्याची स्किन. आणि हे बघा, हा मॅच्युअर होण्यास आलेला आहे बघा. आता हा आंबा बघा पूर्ण हात जे आहे एवढा मोठा आंबा आहे. हे बघा, तुम्हाला म्हटलं होतं की मोठा आंबा दाखवतो आहे, कारण ह्या आंब्यामध्ये जसं बघा तुम्हाला इतका मोठा आंबा दिसणार आहे बघा, किती मोठा आंबा आहे. आणि हे बघा, हा छोटी सेटिंग झालेली आहे आत्ताच. आता हेच नाही, याच्यापेक्षा छोटी छोटी तुम्हाला दाखवतो आहे बघा. ही एकच फांदी आहे, हे बघा. आता बघा ह्या एकाच फांदीला, हे बघा, ह्या एकाच फांदीला एवढा मोठा आंबा आहे. आणि इथे आता सध्या सेटिंग चालू आहे बघा. ही छोटेशा आंब्यामध्ये सेटिंग चालू आहे. तर हे वैशिष्ट्य आहे ह्या आंब्याचं की याच्यामध्ये जे आहे तर बघा, आता हा परिपक्व होण्यासाठी एक 8-10 दिवस घेईल, जास्त नाही घेणार. तर बघा, आता सध्या आपल्या महाराष्ट्रात जे आहेत आंब्याची कंडिशन अशी झालेली आहे की सध्या आता अजून सेटिंग चालू आहे. आणि काही आंबे जे आहेत मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे, पण ते बाहेरच्या राज्यातले आंबे आहे ते आपल्या महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झालेली आहे. तर सध्या सुरुवातीच्या काळाला आंब्याच्या सीझनला सुरुवातीला जे तर आंब्याला चांगला भाव मिळतो आणि एक शेवटला मिळतो ज्यावेळेस संपत येतं आहे. आता आपल्या महाराष्ट्रातले आंबे जे आहे किंवा जे बरेच बागा लावलेले आहे त्या कुठेतरी जे आहे तर कमी भावात सापडतात. त्याचं कारण एकच आहे की सगळे आंबे एकाच टायमाला आपल्या मार्केटमध्ये येण्याचं कारण. त्यामुळे एकतर सर्वात अगोदर आला पाहिजे आंबा, नाहीतर मग सगळ्यात शेवटला. तर त्याच्यासाठी ही व्हरायटी खूप म्हणजे एकदम बेस्ट आहे. बघा आंब्याची साईज बघा, खूप आंबे जे आहेत तर मोठाले आहेत आणि खूप आंबे जे आहेत तर छोटाले आहेत. याच्यामध्ये बघा आता ही किती छोटे आंबे आहे, नेमकी सेटिंग झालेली आहे. याला अजून खूप वेळ लागणार आहे. तर ही सध्या हार्वेस्टिंगला आलेला आहे. तर असे किती आंबे, भरपूर आंबे जे आहेत त्याच्यामध्ये कसं असते, स्टेप बाय स्टेप जे आहे तर आपल्याला हार्वेस्टिंगला येणार आहे. त्यानंतर परत याच्यामध्ये मोहर येऊन बघा, आता इथं सेटिंग चालू आहे तर इथं नवीन नेमकाच मोहर आलेला आहे बघा याच्यामध्ये. तर हे वैशिष्ट्य आहे या आंब्याचं, एकदम बेनिफिट देणारी, एकदम कमर्शियल फार्मिंगसाठी चालणारी ही व्हरायटी आहे. ज्या शेतकऱ्यांना इच्छा आहे नवीन बाग लागवड करायची तर त्यांनी ह्या व्हरायटीवर एकदम मस्तपैकी काम करावं आणि उत्पन्न लवकरात लवकर घ्यायचं आहे आपल्याला. एका एकरामध्ये जे आहे तर 1000 झाडं अपेक्षित आहे किंवा 900 हाय डेन्सिटीमध्ये लागवड करायची आहे. आणि एका झाडापासून दुसऱ्याच वर्षात, तिसऱ्या वर्षा म्हणजे 2.5 वर्षापासूनच आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे. म्हणजे आपले कमी टायमामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न काढायचं आहे. त्या हेतूने आपण हाय डेन्सिटीमध्ये प्लांटेशन केलं तर खूप फायद्याचं राहणार आहे. आणि तुम्ही नॉर्मल केलं तरीसुद्धा लागणार आहे, पण हाय डेन्सिटीमध्ये का करावी, तर याच्यामध्ये असं आहे की याची हाईट जास्त वाढत नाही आहे. आणि प्लस याच्यामध्ये जर वाढ कमी असल्यामुळं याच्यामध्ये कमी जागेमध्ये जास्त रोपं बसू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.